सर शेळी पालन फायद्याचं की मेंढी पालन फायद्याचं? आम्हाला मेंढी पालन करायचं आहे. ते मेंढी पालन आम्ही कसं करावं? एक 10 मोठ्या मेंढ्या घेऊन आम्ही मेंढी पालन सुरू करावं का? आणि मेंढी बंदिस्त होते का? बऱ्याच जणांच्या मनाला हा पडलेला प्रश्न आहे. तर इथे मोठी मेंढी घेऊन मेंढी पालन करणं, लक्षात ठेवा, मी या गोष्टी सांगतोय. मोठी मेंढी घेऊन मेंढी पालन शेळी पालनापेक्षा श्रेष्ठ आहे. पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मोठी मेंढी घेऊन जर तुम्ही मेंढी पालन करत असाल तर मोठी मेंढी कमीत कमी 25 ते 30 हजाराला चांगली मेंढी मिळते, लक्षात ठेवा. मग चांगली मेंढी जर 25 ते 30 हजाराला मिळत असेल, 25 हजारामध्ये ही तुम्ही समजा 10 मेंढ्या घ्यायच्या म्हटलं तर 2.5 लाख रुपये जाते तुमचे. लक्षात ठेवा मी काय म्हणतो त्या गोष्टी. अगदी 20 हजारांनी जरी 20 हजारांनी मेंढी घ्यायची, ती गाभण, मग मिळतात त्या अशा टपळ्या सपळ्या. आलं का लक्षात तुमच्या? चांगली माटग्या मेंढी जर घ्यायची म्हटलं तर तिला 30 ते 35 हजार रुपये मोजावे लागतात. देण्यात आलं का? पण या मेंढ्या घेऊन तुम्ही बंदिस्त मेंढी पालन जर करू इच्छित असाल तर अजिबात असं करू नका. हात जोडून सर्वांना विनंती आहे माझी. मग सर काय करावं आम्ही? तर मार्केटमध्ये लक्षात ठेवा, 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या ज्या लाहुरे आहेत, म्हणजे फिमेल मेंढ्या आहेत, चांगल्या नाक अगदी बागदार असलेलं, माटग्या मेंढी सुद्धा व्यवस्थित सांभाळली तर 2 पिल्लं देते बरं का, लक्षात ठेवा. परंतु नारी सुवर्णाचा इफेक्ट अतिशय चांगला आहे. नका घेऊ नारी सुवर्ण सुरुवातीला. तुम्ही तो बकरा घेतला नंतर लगे आवश्यकता नाही. 3-4 महिन्याचं पिल्लू हे मार्केटमध्ये, कारण सांभाळणं एवढं नसतंय त्यांचं, ते जे मेंढके असतात त्यांचं सांभाळणं एवढं नसतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं त्यांच्या सांभाळणीनुसार ते पिल्लू तुम्हाला सहजरित्या 5 हजारापर्यंत मिळू शकतं. 25 हजार इकडे घालवताय त्याच्याऐवजी 5 लाहुरी घ्या 25 हजारात. 50 हजाराच्या 10 लाहुरी घ्या आणि या 10 लाहुरी पासून समजा 4 महिन्याच्या तुम्ही लाहुरी घेतल्या तर लावर जनरली 10 महिन्याच्या पुढे, जात कोणती असू द्या, 7 महिन्यापासूनच ती हिटवर यायला सुरुवात होते. परंतु लगे बकरा आणायचा नाही. त्या 10 महिन्याच्या लावरी झाल्या की नारी सुवर्णाचा चांगला बकरा घ्यायचा. तो कुठून घ्यायचा, काय करायचा याचं मार्गदर्शन मी करेन. परंतु ते तुम्ही परस्पर जाणे आणि घेणे आपला त्याच्यामध्ये काही संबंध नाही. आम्ही असले व्यवहार करत नाही. पहिली महत्वाची गोष्ट सांगतो, कारण हेडेगिरी हा आमचा धंदा नव्हे. मार्गदर्शन करणे, जिथे मेंढी पालन करणारी व्यक्ती, शेळी पालन करणारी व्यक्ती यांना मार्गदर्शन करणे आणि घरगुती उपचार सांगणे, ते लहानपणापासून आमच्या घरी व्यवसाय हा होता, त्याचा अनुभव आहे. ते प्रात्यक्षिक आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि तेच अनुभवाचे बोल मी तुमच्यापर्यंत आणून पोहोचवत असतो. मग अशी 10 मेंढीची पिल्लं, ही 10 मेंढीची पिल्लं तुम्ही घेतलेल्या दिवसापासून 10च महिने तुम्ही सांभाळा. ही 10 मेंढीची पिल्लं हे तुमच्या चांगल्या तरुण आणि बंदिस्त मध्ये, त्यांना बंदिस्त तुम्ही आणल्यापासूनच त्यांना बंदिस्तची सवय लावायची. मोठी मेंढी घेऊन तुम्ही जर बंदिस्त करू इच्छित असाल तर सर्वात मोठी चूक आहे ती, लक्षात ठेवा. आणि ती बंदिस्त करण्यासाठी तुमच्याकडे ती कष्ट घेण्याची क्षमता नाही.
कोणतीही मेंढी ही बंदिस्त होऊ शकते, होऊ शकत नाही असं नाही. त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या चॅनलवरती, ते पहा तुम्ही की फिरस्ती मेंढी बंदिस्त कशी करायची. परंतु एवढं भांडवल ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सरळ मी सांगितलं तुम्हाला की अशा 10 लावरा घेऊन, म्हणजे फिमेल घेऊन, छोट्या अतिशय लहान, ज्यांना विक्री करायची आहे त्यांनी नुकतीच वेलेली, महिन्यान 2 महिन्याकडे जायचंच नाही. लक्षात ठेवा, नुकतीच वेलेली पिल्लं जर व्यवस्थित 3-4 महिने तुम्ही सांभाळली तर ते एक पिल्लू मार्केटला कोणती पिल्लं चालतात ह्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवीन. याच्यापासून तुम्हाला 10 मिळाली. त्यातील आता मेंढीमध्ये एक तुम्हाला सांगतो. मेंढीमध्ये कसं आहे माहित आहे का, मेल जन्मण्याचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही 10 जरी तुमच्या समजा त्या लावरी वेल्या म्हणजे जनल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की 7 मेल आणि 3च फिमेल. काय हरकत नाही, त्या 3 फिमेल ठेवा ना तुम्ही. आलं का लक्षात? ह्या 10 फिमेल अधिक त्या 3 फिमेल 13 झाल्या तुमच्या. आणि हे 3 महिन्यांनी हे 7 जे मेल आहेत ते अगदी 5-6 हजारांनी तुमचे जाऊ द्या. आणि मार्केट यालाच आहे, लक्षात ठेवा. अगदी 7-42 म्हणजे 30-40 हजार रुपये तुम्हाला सहज उत्पन्न होतात. सहज, अगदी चुकी न करता व्यवस्थित आयुर्वेदिक औषधं देऊन. मेन मुद्दा म्हणजे 3 महिन्यापर्यंत कोणत्याही शेळीच्या, मेंढीच्या पिल्लाला किंवा जनावराचं कोणतंही पिल्लू असू द्या त्याला इंजेक्शन तुम्ही देता, डॉक्टर देतात, म्हणजे ही पहिली चूक होते. इंजेक्शन दिल्यामुळं लक्षात ठेवा त्या पिल्लाची कधीही वाढ होत नाही. तुम्ही 2 पिल्लं तुम्ही जोपासून बघा, एकाला घरगुती उपचार करायचे आणि एकाला इंजेक्शनचे उपचार करायचे. आजारी पडले घरगुती उपचार केलेलं कसं असतं ते बघा, आणि इंजेक्शन मी बरं केलेलं कसं होतं ते पहा. बाकीची सर्व माहिती, लस कुठली टोचायची, सगळ्या लसी टोचणं आवश्यक आहे का हे सांगितलं. आणि हे पहा, जन्माला आलोय, मनुष्य सुद्धा जन्माला आलाय म्हटलं की मृत्यू हा ठरलेला. जन्माला येणे म्हणजे एसटीचं तिकीट काढणे. जिथपर्यंत तिकीट काढलंय तिथपर्यंतच तो थांबणार आहे ना. तिकीट संपलं की त्याला त्या एसटीच्या खाली उतरावं लागणार आहे. तसं तुमच्याकडे जर समजा 10 पिल्ला आले असतील आणि त्या 10 पिल्लांनी जर 10 वर्षाचं तिकीट काढलं असेल तर ती 10 वर्ष जगतील ना. ध्यानात आलं का तुमच्या? किंवा तिथली काही पिल्लांनी अगदी 3च महिन्याचं तिकीट काढले. ते असं ज्याच्याकडे दुःख सहन करण्याची क्षमता आहे त्यांनी सुखाची आशा करावी बरं का. वाक्य लक्षात ठेवा. ज्यांना दुःख सहन करता येत नाही ते यश आयुष्यात कधीही मिळवू शकत नाही. म्हणजे ज्यांना अपयश पचवता येत नाही ते यशस्वी आयुष्यामध्ये कधी होऊ शकत नाही. बाळानं बोलत तेवढं थोडा आहे, खूप मोठा व्हिडिओ होतो. झालेली सेवा तुम्हा सर्व जेवढे व्हिडिओ पाहतात त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.